आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय मानव जीवनाची सर्वसाधारण धारणा. जोपर्यंत यथार्थ आध्यात्मिक ज्ञान होत नाही तोवर सर्वसामान्य व्यक्तीची धारणा असते की 1. मोठे होऊन शिक्षण घेऊन आपल्या उदरनिर्वाहाचा शोध करेन, विवाह करून कुटुंबाचे पालन पोषण करू, मुलांना उच्च शिक्षणापर्यंत शिकवू, मग त्यांना रोजगार मिळाल्यावर त्यांचे लग्न करू, परमात्मा मुलांना मुले देवोत, मग आमचे कर्तव्य पूर्ण झाले. कित्येक वेळा गावातले वा जवळपासचे म्हणजे शेजारील गावचे ज्येष्ठ लोक एकत्र आले तर आपसात कुशल मंगल विचारतात. तर एक म्हणाला, परमात्मा कृपेने मला 2 मुले तसेच 2 मुली आहेत. कठोर परिश्रम करून पालन पोषण केले, तसेच शिकवले, लग्न करून दिले. सर्वांना मुले मुली आहे. माझे कर्तव्य पूर्ण झाले. आता 75 वर्षांचा झालो आहे. आता बेशक मरण येवो, माझे जीवन सफल झाले. वंशवेल वाढत आहे, जगात नाव राहील. विवेचन. वरील प्रसंगात जे काही प्राप्त झाले ते पूर्वनिर्धारित संस्कारच प्राप्त झाले आहेत. नवीन काही मिळाले नाही. एका व्यक्तीचा विवाह झाला. संतान रूपात एक मुलगी झाली. मनुष्य जातीचा समज आहे की मुलगा नसेल तर त्याचा वंश चालणार नाही. परंतु आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने मुलामुलीत काही फरक नाही मानला जात. आशा असते की दुसरे मूल तरी मुलगा होईल, दुसरी सुद्धा मुलगी झाली. पुन्हा आशा असते की परमात्मा तिसरा तरी मुलगा देईल, पण तिसरी सुद्धा मुलगी झाली. अशा प्रकारे एकूण 5 मुली झाल्या. मुलाचा जन्म झालाच नाही. या उदाहरणावरून स्पष्ट होते की न मनुष्याने इच्छिल्याप्रमाणे झाले आणि न केल्याने झाले. जे काही झाले ते संस्कारवशच झाले. हे परमात्माचे विधान आहे. मानव शरीर प्राप्त प्राण्याला वर्तमान जन्मात पूर्ण संतांकडून दीक्षा घेऊन भक्ती केली पाहिजे. तसेच पुण्यदान, धर्म तसेच सत्कर्मे अवश्य केली पाहिजेत. अन्यथा पूर्वजन्मातील पुण्य मानव जीवनात खाऊन खर्च करून रिकाम्या हाती परमात्म्याच्या दरबारात जाईल. मग पशु इत्यादींच्या योनी भोगाव्या लागतील. जसा शेतकरी आपल्या शेतात गहू, हरभरा इत्यादी पेरतो, नंतर कष्ट करून धान्य परिपक्व करून घरी आणून आपल्या कोठारात म्हणजे कक्षामध्ये भरून ठेवतो. जर पुन्हा पेरणी करून त्याने पीक तयार केले नाही व मागील वर्षाचा गहू, हरभरा खाऊन खर्च करत असेल तर वर्तमानात तरी त्यावर कोणती आपत्ती येणार नाही, कारण की मागील वर्षीचा गहू, हरभरा शिल्लक आहे. पण एक दिवस पूर्वीचं साठलेले अन्न संपून जाईल आणि ते शेतकरी कुटुंब भिकारी होऊन जाईल. ठीक याच प्रकारे मानव शरीरात जेही प्राप्त होत आहे तो पूर्वजन्मीचा साठा आहे. जर वर्तमानात पुण्यकर्म तसेच भक्ती केली नाही तर भविष्यातील जीवन नरक होऊन जाईल. आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य एखाद्या सुज्ञ शेतकऱ्याप्रमाणे दरवर्षी प्रत्येक ऋतूमध्ये दानधर्म सुमिरण रूपी बीज पेरले व आपल्या घरी त्याची साठवण करून खाईल व ते विकून आपला खर्च सुद्धा चालवेल. म्हणजेच पूर्ण गुरुकडून दीक्षा घेऊन त्यांच्या सांगण्यानुसार साधना व दानधर्म प्रत्येक समागमामध्ये करून भक्तीचे धन साठवून ठेवेल. म्हणूनच परमसंत मानवाला जगण्याचा मार्ग दाखवतात. त्याचा आधार सत्य आध्यात्मिक ज्ञान सर्व ग्रंथांमधून प्रमाणित होते. जसे पूर्वीच्या प्रसंगात एका वृद्धाने सांगितले की त्याने सर्व अपत्यांचे पालन पोषण करून विवाह करून दिला. माझे मानवी जीवनाचे कर्तव्य पूर्ण झाले. माझे जीवन सफल झाले. आता निसंशय मृत्यू यावा. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की त्याने तर पूर्वीची असलेली ठेव खर्च करून टाकली, भविष्यासाठी काहीच केले नाही, ज्या कारणामुळे त्या व्यक्तीचे मानवी जीवन व्यर्थ गेले. कबीरजी म्हणतात की क्या मांगू कुछ थिर न रहाई, देखते नैन चला जग जाई, 1 लख पूत 1.25 लख नाती, उस रावण के दिवान बाती. भावार्थ. जर एखादा मनुष्य एका पुत्राकडून आपली वंशवेल कायम फुलवत ठेवण्याची इच्छा करीत असेल तर ती त्याची चूक आहे.
जसे श्रीलंकेचा राजा रावण याला 1,00,000 पुत्र व 1,25,00,000 नातवंडे होती. वर्तमानात त्याच्या कुळात म्हणजे वंशात दिवा लावणारा कोणीही शिल्लक नाही. सगळे मृत्यू पावले. त्यामुळे हे मनुष्या, जे शाश्वतच नाही ते परमात्मा यांच्याकडे काय मागतोस? ही प्रेरणा अध्यात्मज्ञानाच्या अभावाने मिळते. परमात्मा आपल्याला आपले संस्कार देतात. तुम्ही केलेले काहीही होत नसते. त्या वृद्ध माणसाचे म्हणणे मान्य करायचे की मुलाचा जन्म होऊन वंशवृद्धी झाल्याने त्याचे नाव जगात कायम राहील. एका गावात सुरुवातीला 4 किंवा 5 माणसे होती. त्यांच्या वंशातून शेकडो परिवार झाले आहेत. त्यांचा वंश सुरू आहे. जगात त्यांचे नाव सुद्धा सुरू आहे. परंतु शास्त्रोक्त पद्धतीने भक्ती न केल्यामुळे परमात्म्याच्या योजनेनुसार तो भला मनुष्य कुठेतरी गाढव होऊन कष्ट भोगत असेल. तिथे गाढवाच्या वंशाची वृद्धी करून नंतर कुत्र्याचा जन्म प्राप्त करेल. तिथे त्या कुळाचा उद्धार करून इतर प्राण्यांचे शरीर प्राप्त करून असंख्य जन्म कष्ट भोगेल. भावार्थ हाच की मानव शरीर प्राप्त प्राण्याने आपली प्रापंचिक कर्तव्ये पार पाडताना आत्मकल्याणाचे कार्य सुद्धा करावे, ज्यामुळे परिवारातून येणारा पूर्वीचा पापांचा मारा सुद्धा टळेल व कुटुंब आनंदी राहील. अन्यथा शुभ अशुभ दोनही कर्मांची फळे भोगल्यामुळे कधी सुख तर कधी दुःखाचा कहरही भोगावा लागतो. एकदा दास म्हणजे लेखक एका गावात 3 दिवसीय सत्संगाचा पाठ करत होता. त्याच कुटुंबातील एक नातेवाईक आपल्या सोबत एका 4 वर्षाच्या मुलाला घेऊन आला. बोलता बोलता त्याने सांगितले, मला 4 मुलगे व 2 मुली अशी 6 अपत्य आहेत. सर्वांचा विवाह केला आहे. माझ्यासारखा सुखी माणूस या गावात कोणी दुसरा कदाचितच असेल. मग अशी वेळ आली की 2 वर्षात सगळे घरच उजाड झाले. 2 मुले मोटारसायकलवर आपल्या सासूरवाडीला चालली होती, तर अपघातामध्ये ते देवाघरी गेले. त्यांच्या पत्नींचा अन्य गावात विवाह लावून दिला. 1 वर्षानंतर एका मुलाला शेतामध्ये रात्रीच्या वेळी ट्यूबवेलवर सर्पदंश झाला, मृत आढळला. 4था मुलगा या दुःखामुळे हृदयविकाराने मृत्यू पावला. सगळ्या सुना सुद्धा निघून गेल्या. पत्नीचे मानसिक संतुलन बिघडले. हा मोठ्या मुलीचा मुलगा आहे. त्याच्या आधाराने आम्ही दिवस काढतोय. मुलीला घरी ठेवून घेतले आहे. प्रिय साधकांना विनंती आहे की त्यांनी विवेकाने काम करावे व मानवी जीवनाचा खरा मार्ग अनुसरावा व भक्ती जरूर करावी. अपत्य होणे न होणे हे तुमच्या पूर्वीच्या कर्माचे फळ आहे. जर मुलांना धर्मकर्माचे ज्ञान नसेल तर ते कितीही प्रामाणिक असो कधी ना कधी चूक करतील. हे सर्व पाप कर्मांमुळे होईल. एका व्यक्तीने सांगितले की त्याचे सासरे हे 4 एकराचे जाट शेतकरी होते. त्यांनी दिवस रात्र कष्ट करून एकूण 16 एकर जमीन विकत घेऊन कसली, म्हणजेच आणखी 12 एकर जमीन विकत घेतली. 4 मुले होती व 1 मुलगी होती. सर्वांचे विवाह करून दिले. 60व्या वर्षी त्याच्या सासऱ्यांना अर्धांगवायूचा झटका आला. 4ही मुले वेगळी राहत होती. काही दिवस मोठ्या मुलाकडे राहिले, पण 6 महिन्यातच कपड्यांना वास येऊ लागला. मग 3ऱ्या नंबरच्या मुलाच्या घरी राहिले. काही दिवसांनी त्याने सुद्धा हात वर केले. अशा प्रकारे 4ही मुले सेवा करून त्रासली होती. गावच्या पंचायतीने त्याच्या सासऱ्यांची सेवा करवण्याच्या उद्देशाने असा निर्णय घेतला की जो मुलगा आपल्या पित्याची सेवा करेल त्या मुलाला 2 एकर जमीन जास्त देण्यात येईल. ह्या लोभाने धाकट्याने सेवा करण्याचे मान्य केले. 6 महिन्यातच त्याने सांगितले की ही माझ्या आवाक्यातील गोष्ट नाही. नातेवाईक एकत्रित झाले. सर्व मुलांना सर्व प्रकारे समजावून सांगितले, परंतु सेवेसाठी कोणी तयार झाले नाही. तो भक्त सांगत होता की त्याचे सासरे बोलू पण शकत नव्हते. जेव्हा छोटा नातू समोर आला तेव्हा मानेने इशारा करत होता की ये माझ्या जवळ, लाड करेन. हाच विसर पडला होता. मुलांनी तर मजा केली, नातवांचीच कमी आहे. ते 2 एकर वाट्याने देऊन त्यासाठी एक नोकर ठेवला. दुर्गती होऊन मेला. विचार करा की अशा कष्टकरी म्हणजे मेहनती व्यक्तीला जर हे देखील ज्ञान असते की भक्ती आणि धर्माशिवाय मानवी जीवन नरक बनते, तर त्याने सोबतच परमात्म्याची भक्ती पण केली असती.
तसेच तो अशा दशेला प्राप्त झाला नसता. मुलांनी पण सेवा केली असती. सत्संगामध्ये हेच तर शिकवले जाते. श्रद्धाळूंना दया धर्माचा पाठ शिकवला जातो. आश्रमामध्ये सत्संगादरम्यान वयस्कर, रोगी, अपंग, छोट्या मुलांसोबत माता, भगिनी, मुली येतात. आश्रमात जुन्या भक्त तसेच भक्तमती यांची ड्युटी लावली जाते. ते येणाऱ्या वृद्ध, रोगी व असहाय्य व्यक्तींची सेवा करतात. त्यांना स्नान करवतात, त्यांचे कपडे धुतात. भोजनालयामधून भोजन प्रसाद घेऊन मंडपात बसलेल्यांना खाऊ घालतात. चहा, दूध पण तिथे बसलेल्यांना आणून देतात. विचार करा की जी मुले म्हणजे सत्संगात जाणारी तसेच माता, भगिनी, मुली व भगत बंधू सत्संगात येणाऱ्या तिराईत व्यक्तींची सेवा करतात, तर घरी ते आपले आई वडील, भाऊ बहीण, सासू सासऱ्यांची सुद्धा त्याच भावाने सेवा करतील. कारण तो त्यांचा स्वभाव होऊन जातो. त्यांच्या हृदयात दया भरलेली राहते. त्यांना परमात्मा यांचे विधान उत्तम तऱ्हेने लक्षात असते. अगोदरच्या प्रसंगात आहे की एक कष्टाळू म्हणजे मेहनती शेतकऱ्याला अर्धांगवायूचा झटका येणे व मुलांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे. जर ती मुले व सुना सत्संगात गेली असती तर त्यांनी आपल्या पित्याची खूप सेवा केली असती. जर त्या शेतकऱ्याने परमात्मा यांची भक्ती केली असती तर त्याचे शरीर निरोगी राहिले असते व त्याच्या भक्तीमुळे भजनाच्या तेजाने प्रभावित होऊन परिवाराने आपोआप आदर केला असता. उदाहरणार्थ, साधू संत भक्तीच करतात व त्यामुळे सगळा गावचा गाव त्यांचा सेवा सत्कार करतात. अशा प्रकारे भक्ती केल्यामुळे परमात्मा यांची शक्ती आपोआप इतरांना प्रेरित करून भक्ताला अनुकूल परिस्थिती निर्माण करते. म्हणून भक्ती करण्याची प्रेरणा संतजन देतात. सत्संगामुळे जगण्याचा मार्ग चांगला होतो. कबीर परमेश्वरजी यांनी नंतर सांगितले आहे की, कबीर, काया तेरी है नहीं, माया कहां से होय, भक्ति कर दिल पाक से, जीवन है दिन दोय, बिन उपदेश अचंभ है, क्यों जेवत है प्राण, भक्ति बिना कहां ठोर है, ये नर नाही पाषाण. भावार्थ, परमेश्वर कबीरजी म्हणत आहेत, हे भोळ्या माणसा, मला आश्चर्य वाटते की गुरुकडून दीक्षा न घेता कोणत्या आशेवर जिवंत आहेस. ना तर शरीर तुझे आहे हे पण सोडून जाशील, मग संपत्ती तुझी कशी आहे. ज्यांना हा विवेक नाही की भक्तीशिवाय जीवाचा कुठे सुद्धा ठाव ठिकाणा नाही, तर ते नर म्हणजे मनुष्य नाहीत, ते तर दगड आहेत. त्यांच्या बुद्धीवर दगड पडले आहेत. कबीरजी यांनी पुन्हा म्हटले आहे की, बेगार म्हणजे विनामूल्य श्रमाची परिभाषा. अगम निगम को खोज ले, बुद्धि विवेक विचार, उदय अस्त का राज मिले, तो बिन नाम बेगार. भावार्थ, पूर्वीच्या काळी पोलीस ठाण्यांमध्ये जीप, कार इत्यादी गाड्या नसायच्या. जेव्हा पोलीसवाल्यांना कुठे रेड म्हणजे छापा मारायचा असेल तर कोण्या खासगी 3 चाकी किंवा 4 चाकी वाल्याला जबरदस्ती पकडून त्याच्या गाडीमध्ये म्हणजे 3 चाकी किंवा 4 चाकी मध्ये बसून जिकडे जायचं असेल तिकडे घेऊन जात. चालक सुद्धा 3 चाकीवाला असायचा आणि पेट्रोल डिझेल पण आपल्याच खर्चाने टाकायचा. त्या दिवसाची मजुरी सुद्धा तो करू शकत नसायचा. पोलीस संपूर्ण दिवस त्याला इकडून तिकडे फिरवत राहत असत. सामान्य व्यक्ती तर असा विचार करत असायचा की हा 3 चाकीवाला तर आज भरपूर कमाई करणार, संपूर्ण दिवस गाडी चालली आहे. परंतु त्याचे मनच जाणत होते की त्या दिवशी त्याच्यासोबत काय घडले होते. असेच राजा लोक सुद्धा या जन्मी भक्ती न करता केवळ राज्य व्यवस्था कायम राखण्याच्या हेतूने आपले जीवन घालवत असतील तर बेगार म्हणजे विनामूल्य श्रम करून जात आहेत. पूर्वजन्मातील धर्मकर्माने राजा बनतो, वर्तमान जन्मामध्ये तेच पुण्य खाऊन खर्च करत असतो. जनतेला तर असं वाटत असतं की राजा खूप मौज करत आहे. आध्यात्मिक दृष्टीने तो बेगार म्हणजे विनामूल्य श्रम करत आहे, भक्तीची कमाई करीत नाही. जर व्यक्ती पूर्ण गुरूंकडून दीक्षा घेऊन भक्ती करत नसेल तर भलेही त्याला उदय असताचं म्हणजेच संपूर्ण पृथ्वीचे जरी राज्य प्राप्त झाले तरी त्या 3 व्हीलर वाल्याप्रमाणे व्यर्थ जोरदार हालचाली म्हणजे गडबड गोंधळ करत आहे, त्याला काहीही लाभ होणार नाही. म्हणून राजा असो वा प्रजा, धनवान असो वा निर्धन, सर्वांनी नव्याने भक्ती केली पाहिजे.
त्यामुळेच त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. परमेश्वर कबीरजी यांनी आपले शिष्य संत गरीबदासजी यांना तत्वज्ञान समजावले, जे अशा प्रकारे आहे. राग आसावरी शब्द क्रमांक 1. मन तू चली रे सुख के सागर, जहां शब्द सिंधु रत्नागर. कोटि जन्म तो है मरता होगे, कुछ नहीं हाथ लगा रे. कुकर सूकर खर भया बोरे, कौवा हंस बुगारे. कोटि जन्म तो राजा किन्हा, मिटी न मन की आशा. भिक्षुक होकर दर दर हांड्या, मिल्यान निर्गुण रासा. इंद्र कुबेर ईश की पदवी, ब्रह्मा वरुण धर्मराया. विष्णुनाथ के पूर को जाकर, बहुर अपूठा आया. असंख्य जन्म तो है मरते होगे, जीवित क्यों ना मरे रे. द्वादश मध्य महल मठ बोरे, बहुर न देह धरे रे. दोजक बहिष्ट सभी तय देखे, राजपाट के रसिया. तीन लोक से तृप्त नाही, यह मन भोगी खसिया. सतगुरु मिले तो इच्छा मेटे, पद मिल पदय समाना. चल हंसा उस लोक पठाऊं, जो आदि अमर अस्थाना. चार मुक्ति जहां चंपी करती, माया हो रही दासी. दास गरीब अभय पद परसे, मिले राम अविनाशी. सूक्ष्म वेदातील वाणीचा भावार्थ. वाणीचा सोपा अर्थ आत्मा आणि मनाला पात्र बनवून संत गरीबदासजी यांनी जगातील मानवांना समजावून सांगितले आहे. म्हणाले आहेत की हे जग दुःखांचे घर आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी एक जग आहे, जिथे कोणतेही दुःख नाही. ते स्थान म्हणजे सनातन परमधाम, म्हणजे सत्यलोक आहे. तसेच तेथील परमेश्वर म्हणजे अविनाशी परमेश्वर सुखांचा सागर आहे. सुख सागर अर्थात अमर परमात्मा, तसेच त्यांची राजधानी अमर लोकाची थोडक्यात व्याख्या सांगितली आहे. शंखो लहर मेहर की उपजे, कहर नहीं जहां कोई. दास गरीब अचल अविनाशी, सुख का सागर सोई. भावार्थ, ज्या वेळेस मी म्हणजे लेखक एकटा असतो, तेव्हा कधी कधी अशी लहर आतून उठते, त्यावेळी सगळे आपलेसे वाटायला लागतात. भले कोणी मला कितीही त्रास दिलेला असेल, त्याच्याविषयी द्वेष भावना राहत नाही. सर्वांच्या बद्दल दयाभाव बनतो. ही स्थिती काही मिनिटेच राहते. त्याला दयेची लहर म्हणता येईल. सतलोक अर्थात सनातन परमधाम येथे गेल्यानंतर प्रत्येक प्राणाला इतका आनंद मिळतो. तिथे अशा असंख्य लहरी आत्म्यात उठत राहतात. जेव्हा ती लहर माझ्या आत्म्यापासून दूर जाते, तेव्हा तीच दुःखमय स्थिती सुरू होते. तो असे का म्हणाला? ती व्यक्ती चांगली नाही, ते नुकसान झाले, असे झाले, तसे झाले. याला कहर म्हणजे दुःखाची लाट असे म्हटले जाते. त्या सतलोकात असंख्य लहरी दयेच्या उठतात. तिथे कोणताही कहर म्हणजे भयंकर दुःख नाही. तसे तर सतलोकात कुठलेच दुःख नाही. कहरचा अर्थ भयंकर कष्ट होतो. जसे एखाद्या गावात अंतर्गत चाललेल्या संघर्षात विरोधकांनी दुसऱ्या पक्षाच्या एका कुटुंबातील 3 जणांची हत्या केली. कुठे भूकंपामुळे हजारो व्यक्ती मरण पावतात, त्याला म्हणतात दुःखाचा डोंगर कोसळला किंवा कहर झाला. वर लिहिलेल्या वाणीत सुखसागराची व्याख्या संक्षिप्त रूपात सांगितली आहे. असे म्हणतात की तो अमर लोक अचल अविनाशी, अर्थात त्याचा कधीही लोप होत नाही, अर्थात नाश होत नाही. आणि तिथे राहणारा परमेश्वर अविनाशी आहे. ते स्थान आणि परमेश्वर सुखाचा सागर आहे. जसे समुद्री जहाज बंदराच्या किनाऱ्यापासून 100 ते 200 किलोमीटर दूर जाते, तेव्हा जहाजातील प्रवाशांना पाणी अर्थात समुद्राशिवाय काहीही दिसत नाही. सगळीकडे पाणीच पाणी दिसते. याचप्रमाणे सतलोक म्हणजे सत्यलोकात सुखाशिवाय काहीही नाही, अर्थात तिथे कोणतेही दुःख नाही. आता अगोदर लिहिलेल्या वाणीचा सोपा अर्थ करत आहोत. मन तू चल रे सुख के सागर, जहां शब्द सिंधु रत्नागर. कोटि जन्म तो है भ्रमत होगे, कुछ नहीं हाथ लगा रे. कुकर शूकर खर भया बोरे, कौवा हंस बुगारे. भावार्थ, परमेश्वर कबीरजी यांनी आपला प्रिय आत्मा संत गरीबदासजी यांना सूक्ष्मवेद समजावला. ते ज्ञान संत गरीबदासजी, गाव छुडानी, जिल्हा झज्जर, हरियाणा राज्य यांनी आत्मा तसेच मन
यांना सुपात्र बनवून विश्वामधील मानवाला कालब्रह्मच्या लोकातील कष्ट व सतलोकामधील सुख सांगून त्या परमधामात चालण्यासाठी सत्य साधना जी शास्त्रानुकूल आहे ती करण्याची प्रेरणा केली आहे. मन तू चल रे सुख के सागर, अर्थात सनातन परमधामाला चल, जेथे शब्द नष्ट होत नाही. म्हणून शब्दाचा अर्थ अविनाशीपणाकडे आहे की ते स्थान अमरत्वाचा सिंधू अर्थात सागर आहे व मोक्षरूपी रत्नाचे आगर अर्थात खाण आहे. या कालब्रह्मच्या लोकात आपण भक्ती देखील केली, परंतु शास्त्रानुकूल साधना सांगणारे तत्वदर्शी संत न मिळाल्याने आपण कोट्यावधी जन्मांपासून भटकत आहोत. करोडो अरबो रुपये जमवण्यात संपूर्ण जीवन खर्च करतो, नंतर मृत्यू होतो. ते संग्रहित केलेले धन जे आपल्या पूर्वीच्या संस्कारांमुळे प्राप्त झाले होते ते सोडून जगातून निघून गेलात. ते धन संग्रहित करण्यात जे पाप केले ते आपल्या सोबत गेले. आपण त्या मानवी जीवनात तत्वदर्शी संतांकडून दीक्षा घेऊन शास्त्राविधीनुसार भक्तीची साधना केली नाही, ज्यामुळे आपल्या हाती काहीच आले नाही. पूर्वीच्या पुण्यांच्या बदल्यात धन घेतले, ते धन इथेच राहून गेले. आपल्याला काहीच मिळाले नाही. आपल्याला मिळाले धनसंग्रह, तसेच शास्त्रानुकूल भक्ती न करण्याचे पाप, ज्यामुळे आपणास कुकर म्हणजे कुत्रा, खर म्हणजे गाढव, सुकर म्हणजे डुक्कर, कव्वा म्हणजे कावळा, हंस म्हणजे एक पक्षी जो सरोवरातील केवळ मोती खातो, बुगा म्हणजे बगळा पक्षी इत्यादी इत्यादींच्या योनी प्राप्त करून कष्ट भोगले. कोटी जन्म तू राजा किन्हा, मिटीन मन की आशा, भिक्षुक होकर दरदर हांड्या, मिलान निर्गुण रासा. सरलार्थ, हे मानवा, आपण काल म्हणजे ब्रह्मची कठीणातील कठीण साधना केली. घराचा त्याग करून जंगलामध्ये निवास केला. नंतर गाव व नगरात घरोघरी दारोदारी फिरला अर्थात भटकला. भिक्षा प्राप्त करण्यासाठी जंगलातील साधनारत साधक जवळच्या गावात वा शहरात जातो. एका घरातून भिक्षा पूर्ण न मिळाल्यास अन्य घरातून भोजन घेऊन जंगलात जातो. कधी कधी तर साधक एक दिवस भिक्षा मागून आणतात, तिच्यावरच 2-3 दिवस निर्वाह करतात. भाकरींना पातळ रुमालासारख्या कपड्यात म्हणजेच उपरण्यात गुंडाळून झाडाच्या फांदीला बांधून ठेवत असत. त्या भाकरी कडक होऊन जात. त्यांना पाण्यात बुडवून मऊ करून खात असायचे. ते दररोज भिक्षा मागायला जाण्यात जो वेळ व्यर्थ जात होता तो वाचवून त्या वेळेत कालब्रह्मच्या साधनेत घालवत होते. भावार्थ असा आहे की जन्म मरणापासून सुटका करून घेण्यासाठी अर्थात पूर्ण मोक्ष प्राप्तीसाठी वेदांमधील वर्णित विधी व लोकवेदानुसार घोर तप करत होते. त्यांना तत्वदर्शी संत न मिळाल्याने निर्गुण रासा म्हणजेच गुप्त ज्ञान, ज्यास तत्वज्ञान म्हणतात, ते मिळाले नाही. कारण यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 10 मध्ये आणि 4ही वेदांचा सारांश असलेल्या श्रीमद भगवत गीता अध्याय 4 श्लोक 32 व 34 मध्ये म्हटले आहे की जे यज्ञांचे अर्थात धार्मिक अनुष्ठानाचे सविस्तर ज्ञान स्वतः सच्चिदानंद घन ब्रह्म अर्थात परमअक्षर ब्रह्म आपल्या मुखकमलातून बोलून ऐकवितात ते तत्वज्ञान अर्थात सूक्ष्म वेद आहे. गीता ज्ञानदाता ब्रह्मने सांगितले आहे की ते तत्वज्ञान तू तत्वज्ञानींजवळ जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम करून नम्रतापूर्वक प्रश्न केल्याने ते परमात्म तत्वाला पूर्णपणे जाणणारे तत्वदर्शी संत तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील. यावरून सिद्ध झाले की तत्वज्ञान ना वेदांमध्ये आहे ना गीताशास्त्रात. जर असते तर एक अध्याय आणखी सांगितला असता. म्हणाला असता की तत्वज्ञान त्या अध्यायामध्ये वाचा. संत गरीबदासजी यांनी मनाचे रूपक करून मानव शरीरधारी प्राण्यांना समजावले आहे की ते निर्गुण रासा अर्थात तत्वज्ञान न मिळाल्याने कालब्रह्मची साधना करून आपण करोड जन्मांमध्ये राजा झालात तरीही मनाची इच्छा मिटली नाही. कारण राजा विचार करतो की स्वर्गामध्ये सुख आहे, येथे राज्यामध्ये कोणतेही सुख चैन नाही, शांती नाही. निर्गुण रासाचा भावार्थ. निर्गुणचा अर्थ आहे की ती वस्तू तर आहे परंतु तिचा लाभ मिळत नाही. झाडाच्या बीजात फळ तसेच वृक्ष निर्गुण रूपात आहे.
त्या बीजाला मातीत पेरून सिंचन करून ती सगुण वस्तू म्हणजे वृक्षाला फळ प्राप्त केली जाते. याचे ज्ञान नसल्याने आंब्याचे फळ व सावलीपासून वंचित राहतात. रासा म्हणजे गोंधळ अर्थात गोंधळलेले काम. सूक्ष्म वेदामध्ये परमेश्वर कबीरजी यांनी म्हटले आहे की 9 मण म्हणजे 360 किलोग्रॅम सूत म्हणजे कच्चा धागा. कबीर 9 मन सूत उलझिया ऋषी रहे जगमार, सद्गुरु ऐसा सुलझा दे उलझे न दूजी पार. सरलार्थ, परमेश्वर कबीरजी यांनी म्हटले आहे की अध्यात्म ज्ञान रूपी 9 मण सूत गुंतलेले आहे. 1 किलोग्रॅम गुंतलेल्या सुताला सरळ करण्यामध्ये विणकरांना 1 दिवसापेक्षाही अधिक वेळ लागत होता. जर सरळ करताना धागा तुटला तर कपड्यात गाठ बसत असायची. गाठ असलेल्या कपड्याला कोणी विकत घेत नव्हते. म्हणून विणकर कबीर परमेश्वरजी यांनी विणकरांचे अचूक उदाहरण सांगून समजावले आहे की जास्त गुंता झालेलं सूत कोणीही सोडवत नसायचं. अध्यात्म ज्ञान त्याच 9 मण गुंतलेल्या सुता समान आहे, ज्याला सद्गुरू अर्थात तत्वदर्शी संत असे सोडवतील की पुन्हा गुंतणार नाही. न सोडवलेल्या अध्यात्म ज्ञानाच्या आधाराने अर्थात लोकवेदानुसार साधना करून स्वर्ग नरक 84 लाख प्रकारच्या प्राण्यांचे जीवन, पृथ्वीवर एखाद्या तुकड्याचे राज्य, स्वर्गाचे राज्य प्राप्त केले आणि परत जन्म मरणाच्या चक्रामध्ये पडून कष्ट आणि कष्टच भोगले. परंतु कालब्रह्मची वेदांमध्ये वर्णित विधीनुसार साधना केल्याने ती परमशांती तसेच सनातन परमधाम प्राप्त झाले नाही, जे गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये सांगितले आहे. आणि ना ते परमेश्वराचे परमपद प्राप्त झाले, जेथे गेल्यानंतर साधक परतून संसारामध्ये कधीच येत नाही, जे गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये सांगितले आहे. कालब्रह्मच्या साधनेने खालील लाभ होत राहतो. वाणी नंबर 3. इंद्र कुबेर ईशकी पदवी, ब्रह्मा वरुण धर्मराया, विष्णुनाथ के पुरकू जाकर बहुर अपूठा आया. सरलार्थ, कालब्रह्मची साधना करून साधक इंद्राचे पद देखील प्राप्त करतो. इंद्र स्वर्गाच्या राजाचे पद आहे. याला देवराज अर्थात देवतांचा राजा तसेच सुरपती देखील म्हणतात. हा सिंचन विभाग अर्थात वर्षा मंत्रालय देखील आपल्या ताब्यात ठेवतो. प्रश्न: इंद्राची पदवी कशी प्राप्त होते? उत्तर: अधिक तपश्चर्या केल्याने तसेच 100 मण म्हणजे 4000 किलोग्रॅम गाय किंवा म्हशीच्या तुपाचा वापर करून धर्मयज्ञ केल्याने एक धर्मयज्ञ संपन्न होतो. असे 100 धर्मयज्ञ निर्विघ्न केल्याने इंद्राची पदवी साधक प्राप्त करतो. तपश्चर्या किंवा यज्ञाच्या दरम्यान यज्ञ किंवा तपश्चर्याची मर्यादा भंग झाली तर नव्याने यज्ञ तसेच तपश्चर्या करावी लागते. या प्रकारे इंद्राची पदवी प्राप्त होते. प्रश्न: इंद्राचा शासन काळ किती आहे? मृत्यूनंतर इंद्रपद सोडून प्राणी कोणती योनी प्राप्त करतो? उत्तर: इंद्र स्वर्गाच्या राज्याच्या पदावर 72 चौकडी अर्थात 72 चतुर्युगांपर्यंत कायम राहतो. एका चतुर्युगामध्ये सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग तसेच कलियुगाचा वेळ असतो, जो 17,28,000 सत्ययुगाचा अधिक 12,96,000 त्रेतायुगाचा अधिक 8,64,000 द्वापार युगाचा अधिक 4,32,000 कलियुगाचा वेळ एकूण 43,20,000 वर्षांचा वेळ एका चतुर्युगात असतो. अशा बनलेल्या 72 चतुर्युगांपर्यंत तो साधक इंद्राच्या पदावर स्वर्गाच्या राजाचे सुख भोगतो. एक कल्प अर्थात ब्रह्माजी यांच्या एका दिवसामध्ये जो 1008 चतुर्युगांचा असतो. 14 जीव इंद्राच्या पदावर राहून आपले केलेले पुण्यकर्म भोगतात. इंद्राचे पद भोगून ते प्राणी गाढवाचे जीवन प्राप्त करतात.